गोळ्या घाला, तुरुंगात टाका, काहीही करा, हौतात्म्य पत्करेन पण आता माघार नाही. मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस सरकारला दिलेला हा गर्भित इशारा मराठा आरक्षणाची लढाई किती निकराच्या टप्प्यावर आली आहे हे स्पष्ट करतोय. ज्या मुंबईमध्ये 4 दशकांपूर्वी म्हणजे 1980 साली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचा वणवा पेटवला, 22 मार्च 1982 साली याच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढून अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंसह संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाच्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याच मुंबईमध्ये आज तब्बल 40 वर्षांनंतर मनोज जरांगे पाटलांनी भर पावसात मराठा आरक्षण लढ्याचा वणवा अधिक ज्वलंत आणि तीव्र केलाय. सध्या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ घोंगावतंय. मात्र मागील काही वर्षांमध्ये मराठा संघटनांनी अनेक पात्यांवरती आरक्षणाच्या याच लढ्याचा वणवा कायम पेटता ठेवलाय. तो कधी आंदोलनातून, कधी उपोषणातून, तर कधी भव्य दिव्य 58 मूक मोर्चांच्या माध्यमातून. ज्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची ज्योत कटक ते अटकपर्यंत पोहोचवली, ज्या मराठ्यांनी अटकेपार स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला, त्याच मराठ्यांना आज तोच भगवा हाती घेऊन आरक्षणासाठी सरकार समोर झोळी पसरावी लागते. का तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरीसाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी. मराठ्यांची भाबडी अशा एकच, आज न उद्या, आजचं किंवा उद्याचं कोणतं तरी सरकार मराठ्यांना आरक्षण देईल आणि मराठ्यांच्या पोरांना सतावणारी उद्याच्या भविष्याची चिंता दूर करेल. मात्र 4 दशकांपासून मराठ्यांच्या पदरात पडतीये ती निराशा आणि फक्त फसवणूक. फसवणूक कधी आरक्षणाच्या आश्वासनांमधून, तर कधी राजकीय हेतून प्रेरित सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेतून. मागील 40 वर्ष सर्व राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची, अगदी मराठा नेत्यांचीही मराठा आरक्षणाची भूमिका ही कायमच गोलमाल अशीच राहिली आहे. तीच गोलमाल आणि फसवी भूमिका आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळीही पाहायला मिळते का? प्रश्न अगदी साधा आहे, पण उत्तर मात्र तितकंच गोलमाल. आधी निजाम काळातील कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यानंतर सरसकट मराठा समाजाला कुणबी घोषित करून ओबीसी आरक्षण द्या या मागणीपर्यंत आले. आणि आता सगळे सोयरेंच्या अटीसह सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी रेटून धरली आहे. मात्र खरंच ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नाही. यामागे तांत्रिक अडचणींसह राजकीय कारणं देखील तितकीच महत्वाची आहेत. सध्या ओबीसींना 27% आरक्षण मिळत आहे. मात्र त्यातील 8% आरक्षण व्हीजेएनटी म्हणजेच भटक्या व विमुक्त जातींसाठी आहे. 27 मधील हे व्हीजेएनटींचं 8% आरक्षण वगळलं तर इतर ओबीसींसाठी उरतं फक्त 19% आरक्षण. आता याच ओबीसींच्या 19% मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसींना काय उरणार? ही भीती ओबीसी समाजाला सतावणं स्वाभाविकच आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ते फक्त शैक्षणिक किंवा नोकऱ्यांपुरतं मर्यादित राहत नाही, तर राजकीय आरक्षण देखील लागू होतं. म्हणूनच आधीच राजकारणामध्ये प्रभावशाली, डॉमिनेटिंग असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसींच्या राजकीय कोट्यावरही त्याचा परिणाम होईल आणि हीच भीती ओबीसी नेत्यांना देखील अधिक सतावते. दरम्यान हाच ओबीसी समाज सध्याच्या सत्ताधारी भाजपचा कोअर वोटर देखील आहे. मात्र मनोज जरांगेंच्या अंतरवालीतील आंदोलनापासून सुरू झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वादामुळे हाच ओबीसी समाज भाजपवरती नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. याचीच प्रचिती लोकसभा निवडणुकीवेळी देखील आली आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज ओबीसी समाजानं विशेषतः विदर्भातील भाजपकडे पाठ फिरवल्यानं भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खावा लागला. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार स्पष्टपणे सांगतायत की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. फडणवीसांचीच ही री भाजपचे सर्वच नेते ओढतायत, अगदी भाजपतील मराठा नेते देखील. मंत्री चंद्रकांत पाटलांनीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं म्हटलंय. यातून हेच स्पष्ट होतंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची
फडणवीस सरकारची इच्छाशक्ती नाही आणि हे मराठा समाजानं नीट समजून घेण्याची गरज आहे. हा झाला राजकीय मुद्दा. आता तांत्रिक गोष्टी देखील आपण समजून घेऊयात. 1991च्या मंडल आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मराठ्यांची संख्या 33% आणि ओबीसींची 52% आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ओबीसींना 27% आरक्षण मिळालेलं आहे, तर मराठ्यांना 16% आरक्षण मिळणं आवश्यक आहे. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये 33% म्हणजे इतक्या मोठ्या संख्येमध्ये असणारा मराठा समाज ओबीसींच्या 27% आला तर ओबीसींच्या आरक्षणावरती गदा येईल अशी भीती ओबीसींना वाटणं हे स्वाभाविक आहे. आधीच राज्यामध्ये ओबीसींमध्ये 350हून अधिक जातींचा समावेश आहे. त्यामध्ये मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सरसकट 33% मराठे ओबीसी आरक्षणात गेले तर मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील वाटा नेमका किती असेल हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. मात्र काही तज्ञांच्या मते 16 किंवा 14% स्वतंत्र आरक्षणाऐवजी मराठे ओबीसी मध्ये गेल्यास फक्त 6 ते 8% समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी ओबीसींच्या आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि मराठ्यांचंही नुकसान न करता आरक्षण देण्यासाठी आधी सरकारला जातनिहाय जनगणना करून मग ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवावी लागेल. म्हणजेच घटनात्मक दुरुस्ती करून एकूण आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे न्यावी लागेल, तरच ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवता येईल आणि हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. दुसरीकडे 50%ची आरक्षण मर्यादा वाढवून मराठ्यांना 14 किंवा 16% स्वतंत्र आरक्षण देणं हे देखील केंद्र सरकारच्याच हातात आहे. याआधी महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरती 2014 साली नारायण राणे समितीच्या शिफारशीनुसार काँग्रेस सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. मात्र या आरक्षणाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि आरक्षण रद्द झालं. त्यानंतर 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 14% आरक्षण मंजूर केलं. पण त्यानंतर आरक्षणाचा टक्का 50 वरून 64% गेला. मात्र तेव्हा मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या मुद्द्यावरील आक्षेपासह आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य आणि तर्कशुद्ध कारण नाहीत असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. मात्र आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं झाल्यास राज्य सरकारला नव्यानं इम्पेरिकल डेटा गोळा करून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज कसा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. त्यानंतर केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणासाठी प्रस्ताव पाठवावा लागेल. त्यानंतर केंद्र सरकारकडून घटनात्मक दुरुस्ती करून आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे वाढवावी लागेल आणि मराठ्यांना या माध्यमातून आरक्षण द्यावं लागेल. मात्र ही प्रक्रिया खूप वेळकाढू आहे आणि आता तातडीनं होण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतील आरक्षणाच्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. निजामकालीन हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट आणि इंग्रजांच्या काळातील बॉम्बे गॅजेटचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच असल्याचं घोषित करा असं मनोज जरांगे सरकारला निक्षून सांगतायत. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये स्थापन केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींचा आधार घ्या आणि सगळे सोयरेंच्या अटीसह सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे. पण मनोज जरांगेंची मागणी अवास्तव आणि न्यायालयीन लढाईमध्ये टिकणारी नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांसह संपूर्ण भाजपचा विरोध पाहायला मिळतोय. त्यामुळेच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ही सत्ताधारी भाजपची स्पष्ट भूमिका पाहायला मिळते. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झुकून मराठ्यांना टिकेल असं आरक्षण देण्याच्या आणाभाका घेणारे एकनाथ शिंदे मात्र आता गप्प आहेत. एकनाथ शिंदे मराठ्यांना टिकणारं आरक्षण नेमकं कसं देणार होते की निवडणुकीच्या तोंडावरती फक्त वल्गना करत होते, यावरती आता मात्र बोलायला एकनाथ शिंदे काही तयार नाहीयेत. तर ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं राजकारणच मराठा समाजाच्या मतांवरती अवलंबून आहे, ते तर आपल्याला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याशी काही घेणं देणंच नाही अशा आविर्भावात चिडीचूप असल्याचं पाहायला मिळतंय. आता राहिला मुद्दा विरोधी पक्षांचा, तर शरद पवार एकीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देतात, मात्र त्याच वेळी
तामिळनाडूतील आरक्षणाच्या फॉर्म्युल्याची आठवण करून देत स्वतंत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसीतून मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये संभ्रम वाढवताना पाहायला मिळत आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी म्हणतायत आम्ही सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणनेसह आरक्षण मर्यादा वाढू आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू. ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केल्यास मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते ओबीसीतून मिळावं का याबाबतची भूमिका काही स्पष्ट केली जात नाहीये. राहिले मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तर राज ठाकरे सुरुवातीपासूनच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही हे स्पष्ट करतायत. त्याचवेळी मराठा आरक्षणाचा तिढा केंद्र सरकारच सोडवू शकते हे देखील राज ठाकरे वारंवार म्हणतायत. त्यामुळे मी आधीच म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणावरती राज्यात सर्वपक्षीयांची कहणी आणि करणी वेगवेगळी दिशाभूल करणारी आणि मराठा समाजाची फसवणूक करणारीच पाहायला मिळते. त्यामुळे मराठा समाजानं हे समजून घेणं गरजेचं आहे की राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा तडीस लागणार नाही. त्यामुळेच राजकीय स्वार्थासाठी मराठा आरक्षणाचं हे भिस्त गुंगड असंच भिजत राहणार यात काही शंकाच नाही.